विशेष करून राहुल गांधींची बरीच स्टेटमेंट आहे. त्यांनी सरकारला त्यांनी प्रश्न तिथे विचारले होते. त्यांचं कालचं एक स्टेटमेंट आहे, मला ते काय एक्झॅक्टली म्हटले त्याच्याबद्दल नाही, पण त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून म्हटलं की पंतप्रधान सरेंडर करतायत आणि पाकिस्तानसमोर कुठेतरी भूमिका बोटचेपी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, असं त्यांचं म्हणणं आहे. एक युवा नेता म्हणून तुम्ही, कारण तुम्ही एका युवक नेत्याने लीड केलं आहे डेलिगेशन, तिकडे दुसरीकडे राहुल गांधी असं म्हणतात. बघा राहुल, मी कालही सांगितलं की राहुल गांधी ज्या प्रकारे स्टेटमेंट करतात हे खूपच अभ्यास न करता आणि स्वतःचं पॉलिटिकल इनसिक्युरिटी आहे, स्वतःला पॉलिटिकली रिलेव्हंट दाखवणं, पंतप्रधानावरती भाष्य करून आणि ते देखील खालच्या स्तरावरती करणं, मला वाटतं खूप लोकांनी निषेध देखील केला. पण जे म्हणतायत ते आज आम्ही बाहेरच्या देशांमध्ये जाऊन आणि आपल्या फॉरेन अफेअर्स मिनिस्टरनी सांगितलं की याच्यामध्ये तिसऱ्या पार्टीची कोणाची त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन नव्हतं, हे पाकिस्तान, हे बायलॅटरली झालेल्या गोष्टी आहेत. पण अशा वेळी जेव्हा म्हणतात की हे सरेंडर केलं, हे केलं, मला वाटतं नरेंद्र मोदी जे आहेत हे डिफेंडर आणि प्रोटेक्टर ऑफ इंडिया आहेत, डिफेंडर आणि प्रोटेक्टर ऑफ द नेशन आहेत. ह्यांनी काय केलं? ह्यांनी कधी पाकिस्तानला विचारलं का की एवढे 2 पहलगामवरती हल्ला झाला, संसदेवरती हल्ला झाला, जम्मू काश्मीरच्या असेंब्लीवरती हल्ला झाला, अमरनाथच्या यात्र्यांवरती हल्ला झाला, मुंबईवरती सिरीज बॉम्बलास्ट झाला, तेव्हा मुंबईवरती 26/11 झाला, तेव्हा कोणाचं सरकार होतं? आणि यांनी काय रिटॅलिएशन म्हणून काय केलं? ते वारंवार उदाहरण दिलं, वारंवार रिटॅलिएशन करण्याचं काम रिस्पॉन्सिबली मोदी सरकारने केलं, आपल्या सरकारने केलं आणि जवानांनी त्यांना उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पण तेच केलं, त्याच्या अगोदर उरीमध्ये पण तेच केलं. जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्याला परतवून लावण्याचं काम जे आहे हे या टेन्युअरमध्ये झालं गेल्या 10 वर्षामध्ये. त्याच्या अगोदरचा इतिहास काढा तुम्ही. नाही, तेच म्हटलं की इतिहास वारंवार मधल्या काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल, अनेकदा इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे पाकिस्तान हँडल केला होता विषय, बांगलादेश जेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, वारंवार त्या गोष्टी शेअर केल्या जायच्या. एक परसेप्शन तसं क्रिएट होत होतं की या 2 गोष्टी कम्पेअर करा, की तेव्हा इंदिरा गांधींनी किती फर्म भूमिका घेतली आणि आता मोदींची भूमिका, कम्पॅरिझन झालं. हो, फर्मच भूमिका घेतली. ऑपरेशन सिंदूर ही फर्म भूमिका होती. 15 दिवसानंतर आपण भूमिका घेतली. 15 दिवसानंतर जेव्हा भूमिका घेतली, ही 9 टेररिस्ट कॅम्प्स उद्ध्वस्त केले. खूप मोठी गोष्ट आहे. 100पैकी जास्त टेररिस्ट मारले गेले. ही फर्म भूमिका आहे. आपण टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सवरती हमले केले, आपण सिव्हिलियन्सवरती हमले नाही केले. त्यांनी सिव्हिलियनवरती हमले केले. पूंछवरती, गुरुद्वारावरती हमले कोणी केले? पाकिस्ताननी केले. तर यांना पाकिस्तानचा जास्त लळा लागलेला आहे मला वाटतं. पाकिस्तानला हे सगळ्या गोष्टी पुरवण्याचं काम करत आहेत, त्यांचे स्टेटमेंट वापरले जात आहेत. तर त्यांना पुढे जाऊन रायबरेली सोडून रावलपिंडीमधून लढायचे का इलेक्शन? बट त्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तान या गोष्टी ज्या सांगतात जागतिक स्तरावरती, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भारताला चोख प्रत्युत्तर दिलं असं वारंवार पाकिस्तानकडनं सांगण्यात आलं. याला ते आवडतंय. नाही, असं याचा अर्थ त्यांना आवडतोय. याचा अर्थ जो आहे पाकिस्तान जे बोलतोय चोख प्रत्युत्तर दिलं, हे राहुल गांधीला आवडतंय. पाकिस्तान दुसरे की एक विशेष सत्र बोलावं, देशाला खूप गोष्टी जाणून घ्यायची गरज आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे की अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या नाहीत, की भारताला नक्की डॅमेज झाला का, भारताची नक्की पाकिस्तानकडनं जो काउंटर अटॅक झाला, आपला अटॅक किंवा त्यांच्या अटॅकला आपण जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये काही डॅमेज झाला होता का, अशी वारंवार त्यात प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याच्यासाठी विशेष सत्र बोलवलं जावं आणि देशाला सत्य कळवा असं अनेक कालच विशेष सत्र नाही, म्हणजे रेग्युलर सत्र असतं त्याच्या तारखा देखील आलेल्या आहेत. त्या देखील सत्रामध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस होतील. पण यांना जास्त इंटरेस्ट जो आहे हा भारताचं नुकसान कसं झालं आहे, भारताचे किती विमानं पडली ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ना, की भारताने त्यांची विमानं किती पाडले, भारताने त्याचे टेररिस्ट किती मारले ह्याच्याबद्दल प्रश्न नाही विचारत आहे. ह्याच्याबद्दल बाहेर जाऊन ते बोलत नाही आहे की भारताने इतके टेररिस्ट जे आहेत, जे LETशी संबंध आहेत, जे जैश ए मोहम्मदशी संबंध आहेत, हे विचारत नाही तिकडे की जो जैश ए मोहम्मदचा फाउंडर आहे त्याचा भाऊ अब्दुल अझहर हा तिथे फ्युनरलमध्ये पाकिस्तान आर्मीबरोबर उभा आहे, ह्याच्यावरती एक प्रश्न नाही विचारला. हे कधी प्रश्न विचारणार? तुम्ही जेव्हा गेला तुम्ही ह्या गोष्टी तिथे तुम्ही काही सोबत घेऊन गेला होतात का, क्लिप्स किंवा व्हिडिओज की दाखवताना तिथे? हो, आम्ही सगळं दाखवलं त्यांना की कशा प्रकारे जे फ्युनरलमधल्या फोटोज आहेत, जे जेव्हा कसाबला पकडलं इकडे त्यांनी कशा प्रकारे मान्य केलं की पाकिस्तानची याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, वेगवेगळे हल्ले झाले त्याच्यामध्ये एव्हिडन्सेस आहेत भारताकडे की त्याच्यामध्ये त्याचे सगळे लिंकेज जे आहेत ते पाकिस्तानमध्ये कसे जातात. तर हे वारंवार सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त लोकांना, जगाला हे उलगडून सांगण्याची गरज होती की अशा प्रकारे नेहमीच भारत हा शांतीचा संदेश घेऊन गेलेला आहे. हा ॲग्रेसरच्या भूमिकेमध्ये कधीच नव्हता. पण आमचं राईट आहे टू डिफेंड आर पीपल, टू डिफेंड आर सिटिझन्स. ते राईट जे आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने आम्ही पूर्णपणे त्याचं पालन केलेलं आहे. आमच्या देशाला
डिफेंड करण्यासाठी आम्ही जो देश ज्या टेररिस्ट कॅम्प्सच्या माध्यमाने देशावरती हल्ले घडवतो, क्रॉस बॉर्डर टेररिझम करतो, त्यांना उद्ध्वस्त करण्याची आमच्याकडे ताकद आहे. नया भारत असं म्हणून जे मधल्या काळात एक नॅरेटिव्ह होतं की हे नया भारत आहे, हां, हे नया भारत आहे, ट्रेड अँड टेरर कॅनॉट गो टुगेदर. आम्ही म्हणून जी भूमिका घेतली भारताने की आता बस झालं, आता शांतीची भूमिका खूप वेळ घेतली आम्ही. आता जोपर्यंत तुम्ही टेरर थांबवत नाही तोपर्यंत तुमच्यावर ट्रेड पण नाही होणार, टॉक्स पण नाही होणार. म्हणून आपण ट्रीटी केली. ही भारताची भूमिका फार पूर्वीपासून राहिली की आतंकवाद आणि चर्चा सोबत होऊ शकत नाही, पण तरी त्यातनं काही फार चित्र बदललं असं आपल्याला दिसत आता ठोस भूमिका घेतलेली आहे नरेंद्र मोदीजींनी. आज आपण त्यांची जी वॉटर ट्रीटी आहे ती देखील अबियन्समध्ये टाकलेली आहे. आपण अटारी बॉर्डर आहे ते क्लोज केलेलं आहे. तर जोपर्यंत टेरर थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं जे आहे हे व्यर्थ आहे, आतापर्यंत आपल्याला कळलेलं आहे.